नागपुर वासियों के लिए बहुत बड़ी खुशखबरी है। एक तरफ सैकड़ों युवाओं को मिलेगी जॉब्स, तो वहीं दूसरी तरफ शहर की बस सेवा होगी और भी स्मार्ट और डिजिटल। आखिर क्या है नगर निगम की नई पहल, आइए जानते हैं। नमस्कार, मैं हूं अनिकेत मिसाल। नागपुर महानगर पालिका ने रोजगार और सार्वजनिक परिवहन को लेकर दो बड़े फैसलों का ऐलान किया है। महापौर नीता ठाकरे ने जानकारी दी कि 26 जुलाई को मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के हाथों करीब 550 चयनित अभ्यर्थियों को नियुक्ति पत्र सौंपे जाएंगे। इनमें से 400 से 475 सफाई कर्मचारियों को स्थानीय नियुक्ति दी जाएंगी। ये नियुक्तियां राज्य सरकार की मंजूरी और लाड़ पैक समिति की सिफारिशों के आधार पर की जा रही है। इसके अलावा सीधी सेवा भर्ती के तहत 103 अभ्यर्थियों को भी नियुक्ति पत्र दिए जाएंगे। इनमें क्लर्क, लाइब्रेरियन और अन्य पदों पर चयनित उम्मीदवार शामिल हैं। वहीं शहर की बस सेवा को डिजिटल बनाने की दिशा में बड़े कदम उठाए जा रहे हैं। अब व्हाट्सएप टिकटिंग सिस्टम की शुरुआत होगी, जिससे यात्री मोबाइल पर ही टिकट बुक कर सकेंगे। साथ ही बस की लाइव जानकारी, आगमन का समय और यात्री से जुड़े अन्य सुविधाएं भी उपलब्ध होंगी। हालांकि नगर निगम ने स्पष्ट किया है कि यह सुविधा वैकल्पिक होगी। जिन यात्रियों के पास स्मार्टफोन नहीं है या जो डिजिटल टिकट का उपयोग नहीं करना चाहते, उनके लिए पहले की तरह सामान्य टिकट व्यवस्था भी जारी है। नगर निगम का कहना है कि यह पहल रोजगार के अवसर बढ़ाने और नागरिकों को आधुनिक एवं सुविधाजनक जानकारी परिवहन उपलब्ध कराने की दिशा में एक महत्वपूर्ण कदम है। आपको ये दो गुड न्यूज सुन के कैसा लगा, कमेंट करके जरूर बताइए। मैं हूं अनिकेत मिसाल। पालिकेच्या हिरवळीवर माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय श्री गडकरीजी, माननीय बावनकुळेजी यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण महानगरपालिकेमध्ये सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती जी करायची असं ठरवलेलं आहे, त्या अर्थाने तो कार्यक्रम हिरवळीवर आपण घेतो आहे। 476 एकूण सफाई कर्मचारी याच्यामध्ये आपण घेत आहे। लाडपागे समितीच्या याच्यामुळे आलेले काही लोक आहेत, काही अधिसंख्य झालेले लोक आहेत। या सर्व लोकांना रेग्युलराइज करण्यासाठीचा हा निर्णय आहे। आणि हे नियुक्तीपत्र खरं म्हणजे आपले म्हणजे महानगरपालिकेचे कर्मचारी आहे, म्हणून त्यांना महानगरपालिकेमध्येच आपण ते नियुक्तीपत्र द्यावं अशा अर्थाने आज हा दुसरे 103 कर्मचारी पुन्हा आपण जे घेतलं आहे ते वेगळे असे की मागील काही दिवसांच्या पूर्वी म्हणजे ते इलेक्शन्स होण्याच्या पूर्वी सरळ सेवा भरतीसाठीची परीक्षा झाली होती आणि त्यातील काही लोक जे आहेत ते 103 लोक सरळ सेवा भरतीचे आहे। त्याच्यामध्ये करसंग्राहक आहे, क्लर्क आहे आणि लायब्ररियन आहे। हे 103 अशी एवढी मोठी भरती महानगरपालिकेमध्ये होत आहे। त्यामुळे एक म्हणजे विशेषतः सफाई कामगारांच्या संदर्भात म्हटलं तर त्यांच्या याच्यात मोठा एक आनंद या निर्णयाचा आहे। आपल्याला माहिती आहे की मागील काही दिवसांमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या संदर्भाने आपण उपरवाडीला देखील आपण सगळे आला होता। काही ठिकाणी त्यांच्यासाठी घरकुलाची व्यवस्था करण्यात आली। ज्या लोकांना मिळतील म्हणजे जेवढी संख्या आहे आता तिथे त्या पलीकडे उरलेल्या सर्व लोकांसाठी देखील शहरातल्या विविध भागांमध्ये 6ही विधानसभांमध्ये महानगरपालिकेमध्ये जे काही सफाई कर्मचारी आहे जे नियुक्त करत आहोत आपण, त्यांच्या संदर्भाने त्यांना नियुक्तीपत्र वाटपाचा असा कार्यक्रम आहे। त्यासाठीची प्रेस आहे। आपल्याला विनंती आहे, माननीय उपमहापौर, माननीय स्थायी समिती अध्यक्ष, परिवहन समितीच्या सभापती, अधिकारी आणि आपण सर्व 26 तारखेला संध्याकाळी 5 वाजता माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री आपले, माननीय गडकरीजी, माननीय बावनकुळेजी यांच्या उपस्थितीमध्ये आपण महानगरपालिकेमध्ये 476 सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देणार आहे। सोबतच 103 ते कर्मचारी देखील नियुक्त करणार आहे, ज्यांची मागील काही दिवसांच्या पूर्वी सरळ सेवा या अर्थाने भरती म्हणजे परीक्षा झालेली होती। त्याच्यामध्ये क्लर्क आहे, त्याच्यामध्ये लायब्ररियन आहे, त्याच्यामध्ये करसंग्राहक ह्या देखील पदांचा समावेश आहे। आणि लाडपागे समितीच्या माध्यमातून किंवा अधिसंख्य झालेले जे काही लोक आहे, ह्या सर्व लोकांना रेग्युलराइज करण्याच्या संदर्भाने ही नियुक्ती त्या दिवशी आपण तिथे करतो आहे। दुसरा विषय 5 लाख वृक्ष लागवडीचा जो आहे, त्यामध्ये या शहरामध्ये साधारणतः पूर्ण शहरभर 5 लाख झाडं आपण कशी लावणार यासाठी माननीय गडकरी साहेबांच्या
मार्गदर्शनाखाली सुरेश भटमध्ये आपण एक बैठक घेतली होती. अनेक संस्था, अनेक सार्वजनिक मंडळं, गणपती मंडळं, दुर्गा मंडळं, पर्यावरणपूरक असणाऱ्या, पर्यावरणासाठी काम करणाऱ्या ज्या संस्था, या सर्व संस्थांनी समोर येऊन वृक्ष लागवडीसाठी आपली भागीदारी महानगरपालिकेशी शेअर केलेली आहे. त्यामुळे हे देखील आपण काम करणार आहोत. त्या लोकांकडून हमीपत्र, ज्यांनी बल्कमध्ये आपल्याकडून झाडं नेली, त्यांनी हमीपत्र त्या अर्थाने भरून द्यावी. 3 वर्ष ते झाड आम्ही जगवणार, त्याची जपणूक करणार, अशा अर्थाचे ते हमीपत्र असणार आहे. हा दुसरा विषय. तिसरा विषय, त्याच दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपली जी बस सेवा आहे महानगरपालिकेची, तिचं जे आहे ते व्हॉट्सॲप तिकिटिंग, म्हणजे कागदी जे तिकीट आहे ते तसं न करता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ते तिकीट करावं. त्याच्यामध्ये अधिकची माहिती, म्हणजे बस आता तुम्ही काढलेलं तिकीट जे आहे तर तुम्हाला किती वेळात त्या ठिकाणी बस येणार आहे, किती वेळात तुम्ही पोचणार, हा सगळा डेटा त्याच्यामध्ये उपलब्ध राहणार आहे. मात्र हे सर्वांना कंपल्शन नाही. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे, ज्यांना ते करायचं आहे, त्यांनी ते करावं. ज्यांना नसेल शक्य किंवा ज्यांना इच्छा असेल त्यांनी साधं तिकीट देखील त्यांच्यासाठी उपलब्ध राहणार आहे. या 2-3ही गोष्टींची, महानगरपालिकेच्या ह्या सगळ्या प्रकल्पांची माहिती सामान्य आपल्या सर्व जनतेला, आपल्या शहरवासियांना द्यावी, यासाठी आपल्याला विनंती. खरं म्हणजे आपल्याला माहिती असेल की आपण जेव्हा आपले घर बांधतो आणि मॅप सँक्शन करतो, त्याच्यामध्ये यासाठी तशीच तरतूद आहे. परंतु साधारणतः कुणी त्याची मागणी करायला आपल्याकडे येत नाही. त्यामुळे त्यासाठी वेगळी पुन्हा तरतूद करण्याची आवश्यकता नाही. ज्यांनी आपले मॅप सँक्शन केले असतील त्यांना त्या प्रकारची सूट टॅक्समध्ये तशी खऱ्या अर्थाने आहे, परंतु वेगळी तरतूद आता तशी केलेली नाही. त्यांचा सत्कार म्हणजे फार अगदी लक्षात येतील असे पुढील काळामध्ये, साधारणतः वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर जेव्हा या गोष्टीची मोजणी होईल, तर या संदर्भात जेव्हा लक्षात येईल की आपण फार चांगलं काम केलं आहे, तर त्यांचा सत्कार वगैरे आपण करू. पण आर्थिक अशी तरतूद त्या अर्थाने केलेली. झाडं आहे त्यांना जिओ टॅगिंग वगैरे लावून जिओ टॅगिंग करणार आहे आपण. जेवढी झाडं लावू त्या सर्व झाडांचं जिओ टॅगिंग आपण करणार आहे.